तर इथं करोडोचा, तिथं लाखोचा आणि तिथं लाखोचा माल पडलेला आहे, बघू शकता. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित पिसाळ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज बघू शकता की सकाळी व्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणखीन सनराईज पण झालेलं नाही, उजेड झालेला आहे सगळा. आणि आपण गाईचं दूध काढले आता शेतात येऊन. आणखी ह्या गायांचं काढायचं राहिले आणि त्या गाईचं बघू शकता एक बकेट भरून काढलेलं आहे, 7-8 लिटर असेल. ओके, तर आपल्याला सगळे दूध काढून जायचे आता घरी. एक झालेलं आहे आता. आता ह्या गाईंचे थोडे थोडे निघतात, 2-3 लिटर. ते काढून जाऊ घरी, चला. तर मित्रांनो, खाली बघू शकता कॅन्ड भरलेलं आहे आणि आणखी एवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे. आता हे होतं बॉटलमध्ये. तर मित्रांनो, दूध ते काढून झालेलं आहे, बघू शकता. दोन्ही कॅन्ड भरलेले आहेत आणि हे पण भरलेलं आहे. काय माहित नाही झालेलं आहे, पण ढग ते आबाळ आल्यामुळे दिसत नाही. तर आता निघायचं आपल्याला घरी. तर इथं बघू शकता छोटं वासरू. आज 22 तारीख म्हणजे याला 22 दिवस झालेत, कारण ही 1 जानेवारीला म्हणजे न्यू जन्मलं होतं. ओके, आणि एक चीज दाखवतो तुम्हाला आता. आपल्याकडं जे इन्कम सोर्स आहे ते बघा. ही याची प्राईस तुम्ही फ्लिपकार्टला चेक करू शकता. भाई ने बोला करने का तो करने का. आणि तिकडं पण आहे बघा. तर आता तुम्हाला सांगतो, इथं 1-2 लाखचा माल पडलेला आहे आणि तिथं पण लाखोचा माल पडलेला आहे. रुको जरा सबर करो. बघू शकता करोडोचा माल असाच पडलेला आहे इथं, पण हे आपण शेतात टाकण्यासाठी ठेवलेलं आहे. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. तर इथं करोडोचा, तिथं लाखोचा आणि तिथं लाखोचा माल पडलेला आहे, बघू शकता. माल तयार करायच्या मशनी तुम्हाला दाखवतो, ज्या की इथं आता खायलेले आहेत. 4 मशनी आहेत, आणखीन 2-3 आहेत त्या तिकडच्या शेतात बांधलेले आहेत आता सध्या. ओके, तर एवढा सगळा इन्कम सोर्स आहे आपला. अच्छा, हमको सिखा रिया है. त्या मशनीला जी फ्यूल लागते ना, हे सगळं फ्यूल आहे, बघू शकता. तर त्या मशनींना हे फ्यूल लागते. ओके, तर निघायचं आपल्याला घरी. चला जाऊ घरी आता. तर मित्रांनो, सध्या आलो शिवाजी चौकात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. A few moments later. तर मित्रांनो, घरी जाऊन आंघोळती करून आता सध्या मी आलो शेतात. म्हणजे सकाळी मी त्या तिकडच्या शेतात गेलतो, म्हणजे शेडवर. मग आता सध्या इकडच्या शेतात आलोय, कारण की आपल्या ज्या बाया आहेत ना कामाला, ते राजमा काढण्यासाठी, त्यांना पाणी देण्यासाठी आलो होतो मी. तर खाली जाऊन बघितलं, तिकडे तर पाणी नाही. तिथंच आपल्याला घागर भरून ठेवावी लागणार आहे बायांसाठी. ओके, तर समोर बघू शकता तिथं गाडी लावलेली मी. आणि हे आपलं ऊसाचं शेत, जे की आता सध्या काळ पडलेले. म्हणजे ह्याच्यातली 5 जी होती ना ऊस गेल्यानंतर राहिलेली, ते आपण जाळून टाकलेली आहे. तर असं काही झालेलं आहे शेत. आणि इकडं बघू शकता हिरवागार गहू आहे सगळा. आणि ह्याच्या पलीकडं पण राजमा होता, ते आपण विकून टाकला, म्हणजे खळं करून त्याचं विकून टाकलेलं आहे. तर आता सध्या चला जायचं आहे घरी आता. तर इथं बघू शकता आपलं नाल्यातच बेंड आहे आणि इथं पाईपलाईन फुटलेली आहे. सगळा चिखल असं इथून तिथून एक साईड सगळा चिखल होत गेलेला आहे, बघू शकता. आणि साईड सगळी कोरडी आहे, कारण की इथं पाईपलाईन फुटली म्हणून सगळा एक साईडचा रस्ता चिखलात गेलेला आहे. ओके, तर चला घरी जाऊ आता. आणि मित्रांनो, इथं बघू शकता पूर्ण एक लाईन आंब्याच्या झाडाची आहे. आणि म्हणता आले पांढरा कलर कशासाठी लावला आहे, तर हे कलर नसून औषध आहे, म्हणजे कलर केमिकल काहीतरी असणार आहे हे. तर याच्या आंब्याच्या बुडाला जी वाळवी लागते ना, आळी, ती लागू नये म्हणून सगळ्या आंब्याच्या बुडाला पांढरा कलर दिलेला आहे ते. तर चला आता डिस्कवर घेऊन जाऊ घरी. आणि डिस्कवरचं बघा आपले हाल, मी रोजच दाखवले डिस्कवरचे हाल. तर मित्रांनो, बघू शकता आरामात शेडवर येऊन झोपलेलो आहे मी आणि एडिटिंग चालू आहे माझी. क्लिप घ्यावं म्हणलं एखादी, तर शेडवर आलो होतो. बघू शकता इकडे शेड, आणि वरी बघू शकता आंब्याला कसा तौर लागलेला आहे भारी. आणि एकदम थंडगार हवेला मी सावलीला झोपलेलो आहे. एकदम थंडगार हवेला बसलो आहे मी. एकच गाय आहे आपली इथं आता सध्या, बाकीच्या चरायला गेलेल्या आहेत. आणि इथं बघू शकता वासरू. ओके,
तर आता सध्या एडिटिंग करत होतो, म्हणलं एखादी क्लिप घ्यावं. एकदम आराम झोपलेलो आहे मी. तर हां, बात तो सही है. तर मित्रांनो आता सध्या मी आलतो रमण्यातल्या शेतात आणि इथं बघू शकता खलीलच्या शेतात जाळ लावलेला आहे. ते पाचटीला ऊसाची पाचट जाळण्यासाठी. ओके, तर जाळ चालू आहे आता. आणि इथं आहे खलील उभा. तर हे फटे कशासाठी आणलेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हा जाळ चालत राहणार आहे आता पूर्ण शेत जळेपर्यंत. जेवढी पाचट दिसते तेवढी जळणार आहे आता. ओके, तर मित्रांनो चला निघालो आता घरी. घरी नाही, आता शेडवर जायचं आपल्याला दूध काढायला. आणि इथं बघू शकता विहीर खूप छोटी आहे, म्हणजे जास्त खोल नाही आहे. आणि इथे झाड पाडलं कारण की इथं उसाला जाण्यासाठी रस्ता केला होता. आणि आता ही पाचट जळायला तिकडं बघू शकता, ते सगळं जळणार. तर चला जाऊ आता, वरी गाडी आहे आपली, गाडीपर्यंत चलत जाऊ. A few moments later. तर मित्रांनो दिवसभराच्या धावपळीतून घरी आलेलो होतो आणि बायकोनं काय केलं मला दाखवतो. हे बघा, एकदम फ्रायमध्ये चिकन काढले आणि रस्सा केलेला आहे मस्तपैकी. कांदा, लिंबू, भाकरी सगळं रेडी आहे. ओके, बॅकग्राऊंडवर लक्ष देऊ नका, काही दिवसात आपण सगळं चेंज करून टाकू. ओके, तर चला आता जेवणावर ताव मारू आणि भेटतो उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि फुल सपोर्ट करा. बाय बाय, झोपा. थंडगार हवेला मी सावलीला झोपलेलो आहे. तर हे सुख कशातच नाही मित्रांनो. सिटीला जाऊन एकदम गर्दीमध्ये ट्रॅफिकमध्ये धावपळ करण्यात काहीच अर्थ नाही आहे. इथे पैसा लिमिटेड आहे पण सुख अनलिमिटेड आहे मित्रांनो. हाय हाय, इतना सुकून.